नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी एक 2 BHK फ्लॅट G+10 माळ्याचा टॉवर असणार आहे आणि ऑल एमिनिटीजमध्ये तुम्हाला बिल्डिंग मिळणार आहे. ओस्तिरीस एवढा प्रोजेक्ट असणार आहे. लोकेशन असणार आहे उलवे, नवी मुंबई. याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, जिम, गार्डन अशा भरपूर काही अम्युनिटीज बघायला मिळणार आहे आणि लोकेशन एकदम प्राईम असणार आहे आपल्या एअरपोर्ट आणि आपल्या अटल सेतूपासून. तर या फ्लॅटचा एरिया असणार आहे 1080चा सेलेबल एरिया आणि प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आपल्याला फ्लॅट मिळणार आहे. लाईट, पाणी वगैरे सर्व इथं काय आलेलं आहे. 24 तास आपल्याला ते काही मिळणार आहेत, लाईट आणि पाणी. तर चला एकदा फ्लॅट बघायला सुरुवात करूया. बघू शकता इथं अम्युनिटीजचा एरिया असणार आहे. हे बघू शकता इथं जिमचा एरिया असणार आहे. लॉक्ड आहे जिम. तर बघू शकता इथे भरपूर आपल्याला इथे इक्विपमेंट्स वगैरे मिळणार आहेत. त्याच्यानंतर इथं ऑफिस वगैरे असणार आहे आणि इथं आपल्याला चिल्ड्रन प्लेइंग एरिया हे सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता असं की आपल्याला चिल्ड्रन प्लेइंग एरिया मिळतोय. सोबतच जो काय आपला स्विमिंग पूल आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता या साईडचा आपला काय स्विमिंग पूलचा एरिया असणार आहे. हे बघा असणार आहे स्विमिंग पूलचा एरिया. पाणी एकदम क्लीन आहे. त्यानंतर त्या बाजूला गार्डनचा एरिया असणार आहे आणि इथं बघू शकता तर आपल्याला सिटिंगचा एरिया आपल्याला इथं दिलेला आहे. हे बघू शकता इथं आपला सिटिंगचा एरिया आहे. तर चला आपण वरती जाऊन एकदा फ्लॅट चेक करूया. इथे आपल्याकडे 2 फ्लॅट अवेलेबल आहेत सेलसाठी. हा 1 BHK आहे. 1 BHK जरी इन्क्वायरी असेल तरी मला कॉल करू शकता. आणि आपला 2 BHKचा एंट्रन्स असणार आहे. तुम्ही बघू शकता ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आपल्याला फ्लॅट बघायला मिळणार आहे. जवळजवळ आता 5:30 वाजले तुम्ही बघू शकता आणि सनलाईट आणि व्हेंटिलेशन खूप इथं चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय. एल टाईपमध्ये आपल्याला इथे बघू शकता तुम्ही लिव्हिंग रूमचा एरिया मिळतोय. इथे की मोठा स्पेस इथे मिळणार आहे तुम्हाला डायनिंग स्पेससाठी, जे की आता भरपूर फ्लॅट्समध्ये बघायला नाही मिळत. आणि ह्या G+10ची बिल्डिंग असून आपल्याला ऑल एम्युनिटीज इथे बघायला मिळणार आहे. फ्लॅटचा एरिया असणार आहे 1080चा. तर का समोर बघताय लिव्हिंग रूमच्या, तर आपण इथे बघू शकता की एक चांगली व्हेंटिलेशनसाठी विंडो मिळते फ्रेश टाईप. आणि इथं आपल्याला 2 फीटची जवळजवळ आपल्याला बाल्कनी मिळते. समोर आपण बघू शकता की मेन रोड बघायला मिळतोय. फ्लॅटचा बाहेरचा जर का व्ह्यू बघू शकता असा काही ओपन व्ह्यू असणार आहे. हे बघू शकता आपण या साईडला सनसेट आहे आणि या बाजून आपला काही असा फ्लॅट दिसतोय. फ्लॅटचा जर बोलायचं झालं तर बघू शकता इथं आपण TV युनिट वगैरे सेट करू शकता. डायनिंग स्पेस आपला या बाजूला राहील आणि जो काय आपला सोफा सेट असणार आहे तो आपण या बाजूला सेट करू शकता एल टाईपचा. तर असा काही लिव्हिंग रूमचा आपला एरिया आहे आणि सिलिंग हाईट पण एक चांगली आहे. पेंट पण चांगल्या क्वालिटीचा आपल्याला दिसणार आहे. डोअरचं जर का आपण बोलता तर इथं बघू शकता डोअर आपल्याला इथे चांगल्या हेवी क्वालिटीचा मिळतो आहे आणि युरोपाची इथे आपल्याला लॉक वगैरे बघायला मिळतात. मॅग्नेटिक स्टॉपर सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे आणि सेम इथे आपल्याला युरोपाचाही लॉक बघायला मिळतो आहे. तर हा काय असा आपला लिव्हिंग रूमचा एरिया होता. त्याच्यानंतर आपण थोडा पुढे जातोय तर आपल्याला बघू शकता की लेफ्ट साईडला आपला किचनचा एरिया आहे. राईट साईडला मिळणार आहे आपला कॉमन टॉयलेट बाथरूम. हा असणार आपला कॉमन बेडरूम आणि आपला असणार आहे मास्टर बेडरूम. तर चला पहिले आपण किचनचा एरिया बघून घेऊया. डबल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला इथे बघू शकता की किचनचा एरिया मिळतोय. फ्रीजसाठी इथे आपल्याला अलॉटेड जागा दिलेली आहे. तसे तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला पूर्ण टाईलचा वर्क बघायला मिळतोय आणि इथे आपल्याला अप टू बीम लेवलपर्यंत टाईल बघायला मिळते. आपला सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे जो की जवळजवळ एक 2 फीट आपल्याला मिळतोय आणि याची लांबी असेल जवळजवळ एक 4 फूटच्या आसपास. आणि हा पण आपल्याला बघू शकता की मेन प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला मोठ्या साईजचा मिळतोय. इथे आपण बघू शकता की गॅससाठी आपल्याला कटिंग करून दिलेली आहे. वॉश बेसिन जर बघू शकता तर आपल्याला मोठ्या साईजचा आपल्या इथे रेक्टँगल शेपचा आहे तशी वॉश बेसिन बघायला मिळतोय. जॅगवार फिटिंग्स आपल्याला इथे मिळणार आहे. लाईट आणि पाणी आपल्याला 24 तास इथे मिळणार आहे. ॲक्वागार्डसाठी बघू शकता की आपल्याला इथं पॉईंट दिलेला आहे आणि आपल्या इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट आपल्याला इथं असणार आहे. बाहेर जर बघताय तर इथे बघू शकता इथे सुद्धा आपल्याला मॉस्किटो नेट मिळतोय आणि 2 फीटची आपल्याला इथेशी बाल्कनी मिळते. सेम आपल्याला इथं बघू शकता की वॉशिंग मशीनसाठी आपल्याला इथे जागा दिलेली आहे. इनलेट, आउटलेट आणि इथं आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट सुद्धा दिलेला आहे. प्लास्टर बघू शकता आपण स्ट्रक्चरची प्लास्टर केलेलं आहे जे काही चांगले आहे. लॉंग टर्मसाठी खूप चांगले आहे. सिपेज वगैरे लवकर इतक्या येत नाही. इथे बघू शकता असा काय आपला किचनचा एरिया आहे. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला जातो तर आपल्याला मिळतो इथे कॉमन टॉयलेट बाथरूमचा एरिया. समोर बघतो तर आपल्याला एक मोठ्या साईजचा वॉश बेसिन बघायला मिळतोय. समोर इथे आपला जागवार फिटिंगचे आपल्या इथे शॉवर एरिया येईल आणि समोर आपल्याला मिळतोय तो टॉयलेटचा एरिया जो की वेस्टर्नमध्ये असणार आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी एक चांगली आपल्याला इथेशी विंडो दिलेली आहे. हे बघू शकतो गिझरसाठी आपल्याला इथेशी पॉईंट दिलेले आहेत आणि एक चांगल्या फिनिश आपल्या इथं टाईलचा वर्क बघायला मिळतोय अप टू बीम लेवलपर्यंत. अँटिस्किट आपल्याला इथं टाईल बघायला मिळतील. थोडासा पॅसेजर येतोय जवळजवळ 2.5 ते 3.5 फीटचा. त्याच्यानंतर राईट साईडला जर गेलो तर आपल्याला मिळतोय कॉमन बेडरूमचा एरिया. इथे बघू शकता की तुम्हाला प्रत्येक जो डोर आहे त्याला फ्रेमवर्क केलेला आहे जेणेकरून फ्लॅटचा जो काही लुक आहे तो एकदम चांगला येतोय. तशी
तर सेम आपल्याला डोर क्वालिटी इथं पण दिलेली आहे, जो की मेन डोरची होती आणि मास्टर बेडरूमला पण सेम डोर क्वालिटी इथे दिलेली आहे. इथे बघू शकता आपण एंट्री करतोय आता कॉमन बेडरूम मध्ये. एक चांगल्या साईजचा आपल्याला इथे कॉमन बेडरूम बघायला मिळतोय. एकदा या साईडला आपण कव्हर करूया एरिया. इथे बघू शकता की असा आपल्याला कॉमन बेडरूमचा एरिया मिळतोय. एक मोठ्या साईजचा बोलू शकता आपण कॉमन बेडरूम आपल्याला मिळतोय. समोर बघू शकता मॉस्किटो नेट आणि 2 फीटची आपल्याला इथे बाल्कनी मिळते. इथे बघू शकता तुम्ही ग्रिलची रेलिंग बघायला मिळते आपल्याला. या बाजूने एकदा आपण बघूया की कॉमन बेडरूमचा एरिया कसा आहे. तर या साईडचा आपल्याला इथे कॉमन बेडरूमचा एरिया मिळतोय. थोडा आपण जर का पुढे जातोय राईट साईडला तर आपल्याला मिळतोय इथे मास्टर बेडरूमचा एरिया. मास्टर बेडरूममध्ये आपण एंटर करूया. ही पण साईज बघा तुम्ही, एक चांगली डिसेंट साईज आपल्याला इथं पण बघायला मिळते. लिमिटेड इन्व्हेंटरी अवेलेबल आहे कारण ओसी रिसोर्ट प्रोजेक्ट आहे. ओसी येऊन लोक राहायला पण आलेले आहेत. त्याच्यामुळे जर का फ्लॅट आवडला असेल तर नक्की तुम्ही लवकर कॉल करून व्हिजिट करू शकता. समोर बघू शकता की वॉश बेसिनचा एरिया दिलेला आहे. इथे शॉवर एरिया तुमचा असणार आहे आणि इथे वेस्टर्न टॉयलेट मिळालं आहे. समोर तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक चांगली विंडो दिली आहे आणि तुमची गिझरचा पॉईंट या बाजूला येणार आहे. बाथरूमची साईज थोडी मोठी असणार आहे बघू शकता, म्हणजे कॉमन बेडरूम कॉमन बाथरूमपेक्षा. तर या बाजूला एकदा बघू शकता आपण की एक चांगल्या साईडचा आपल्याला समोर फ्रेंच विंडो सुद्धा बघायला मिळतो. समोर जर का बघतोय तर आपण इथला 2 फीटची आपल्याला इथं पण बाल्कनी मिळते, जो की बघू शकता मोठ्या साईजचा आपल्याला बाल्कनी मिळणार आहे. आणि बाहेरचा जर व्ह्यू बघू शकता तर असा काय आपल्याला बाहेरचा व्ह्यू मिळतोय. आणि या बाजून जर का बघितलं तर आपला मास्टर बेडरूमचा एरिया असा काय दिसतोय. एकदा आपण फ्लॅटचा वॉक अराउंड घेऊया. त्याच्यानंतर फ्लॅटची प्राइसिंग, फ्लॅटचे नियर बाय एरियाज ते आपण थोडेसे डिस्कस करूया. व्हेंटिलेशन आणि सनलाईट एकदम छान आहे या फ्लॅटमध्ये. चला आपण एकदा फ्लॅटच्या नियर बाय एरियाजबद्दल आणि प्राइसिंगबद्दल बोलूया. बिल्डिंगच्या पासून जो काही रेल्वे स्टेशन आहे खारकोपर, तो आपल्याला एक 5 मिनिटावर आणि बामणबुडी स्टेशन 6 ते 7 मिनिटावर आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे दोन्ही स्टेशनच्या मध्ये आपल्याला हा फ्लॅट बघायला मिळणार आहे. तसेच इथं नामसेट टागोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो काय आहे ते आपल्याला इथं 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मिळणार आहे. तसेच हॉटेल, हॉस्पिटल्स वगैरे आहे एकदम नियर बाय, म्हणजे 100 मीटरच्या आपल्या रेडियसमध्ये बघायला मिळणार आहेत. दीपा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, जो की आपल्या बिल्डिंगपासून जवळजवळ एक 5 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर मिळणार आहे. तसेच जो काही अटल सेतू आहे कनेक्ट करतोय नवी मुंबईमधलं मुंबईमध्ये, तोही आपल्याला बघायला मिळणार आहे. इथनं आपल्या बिल्डिंगपासून जवळजवळ एक 4 ते 5 मिनिटाच्या डिस्टन्समध्ये. तर असा काय नियर बाय एरियाजमध्ये या आपल्या फ्लॅटच्या बघायला मिळणार आहेत. तर फ्लॅटचा एरिया असणार आहे 1080चा सेलेबल एरिया आणि ऑल एम्युनिटीजमध्ये ही बिल्डिंग असणार आहे. ओसी रिसिव्ड हायर फ्लोअर असणार आहे, परंतु टॉप फ्लोअर असणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला इथं वर्क बघायला मिळतोय. आणि जर का फ्लॅटच्या जर एरियाचं बोलायचं झालं तर 1080चा इथे आपल्याला सेलेबल एरिया बघायला मिळतोय. आणि फ्लॅटची जी काय प्राइसिंग असणार आहे 1,25,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह पूर्ण पॅकेज आपल्याला बघायला मिळतोय. सोबतच आपल्याला कार पार्किंग सुद्धा फ्लॅटच्या बघायला मिळते. जर का तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिटला येऊ शकता. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.